हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. तर फर्स्ट वर्ड बघूया. फर्स्ट वर्ड आहे आपला आज फ्रे. फ्रेचं मिनिंग काय आहे? टू बिकम अनरॅव्हल्ड ऑर वॉर्न ॲट एजेस ड्यू टू कॉन्स्टंट यूज ऑफ फ्रिक्शन. म्हणजेच एखादा क्लॉथ आहे, एखादा कापड आहे जो झिजणे, जो जीर्ण होणे, त्याला आपण काय म्हणू? फ्रे. म्हणजे जो कापड जो आहे ती कापड किंवा दोरी जी झिजत आहे, झिजलेली आहे कॉन्स्टंट यूज मुळे, म्हणजे नेहमी यूज करून करून त्याचे फ्रिक्शन होऊन जे झिजते, ज्याची झीज होते, जो जीर्ण होतो, त्याला आपण काय म्हणू? फ्रे. ओके. फ्रेचं मिनिंग काय आहे मराठीमध्ये? तर जीर्ण होणे. ओके. जीर्ण होणे, कापड, दोरी झिजणे. किंवा आपण त्याला उकलणे पण म्हणू शकतो. जास्तीत जास्त जर यूज झाला तर त्याचे धागे उसवतात, उकलतात. उसवणे किंवा गुंता सोडवणे पण आपण त्याला म्हणू शकतो. तर फ्रे म्हणजे काय होते? जीर्ण होणे, कापड किंवा दोरी हे झिजणे, उकलणे, उसवणे किंवा गुंता सोडवणे असा अर्थ होतो मराठीमध्ये. सिनोनिम काय आहे? विअर, अनरॅव्हल आणि फ्रझल. आणि अँटोनिम आहेत मेंड, स्ट्रेंथन आणि रिपेअर. रिपेअर करणे, त्याला आणखी चांगलं करणे, स्ट्रेंथन करणे आणि मेंड करणे, त्याला आपण अँटोनिम म्हणतो कशाचे? फ्रेचे. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इम्प्रोप्रिएटी. इम्प्रोप्रिएटीचा अर्थ काय आहे? अन ऍक्ट और रिमार्क लॅकिंग ॲप्रोप्रिएटनेस और सोशल स्टँडर्ड. म्हणजेच एखादं असभ्य वागणे, ओके, असभ्यता असणे किंवा बिहेवियर इनॲप्रोप्रिएट बिहेव करणे किंवा रॉंग बिहेव करणे, त्याला आपण म्हणतो इम्प्रॉप्रिएटी. तर इम्प्रॉप्रिएटी म्हणजे काय होते? असभ्यता, अयोग्यता, चूक, एक महत्वाची किंवा लाजिरवाणी चूक किंवा अभद्रता सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला. अभद्रता म्हणजे अशी चूक करणे, असं बिहेव करणे, रॉंग बिहेव करणे, इनॲप्रोप्रिएट बिहेव करणे, त्याला आपण म्हणू इम्प्रॉप्रिएटी. तर इम्प्रॉप्रिएटीचं आणखी म्हणजे त्याचं सिनोनिम्स बघूया आपण आधी. तर सिनोनिम्स काय आहे? इंडिसेन्सी, लॅप्स आणि फॉक्स पास. तर याला आपण आणखी काय म्हणू? इनॲप्रोप्रिएट, हे सिंपल वर्ड्स मध्ये तुम्हाला सांगत आहे मी इंग्लिशमध्ये. आणखी त्याला काय म्हणू शकतात? इनॲप्रोप्रिएट अँड रॉंग बिहेवियर. ओके. अँटोनिम्स आहेत डेकोरम, एटिक्वेट आणि प्रॉपर्टी. तर हे आहेत अँटोनिम्स कशाचे? इम्प्रॉपर्टीचे. इम्प्रॉपर्टी, एटिक्वेट म्हणजे एकदम सभ्यपणे वागणे, कुठे पण गेलं तर एकदम छान असं उभं राहणे. समजा आता एखादं कोणी व्याख्यान देत आहे किंवा कोणी काही बोलत आहे, कोणी मोठा माणूस जे आहे त्याच्या समोर जर आपण उभा आहे तर एकदम एटिक्वेटने उभं राहणे, एटिक्वेट्स दाखवणे, सभ्यपणे वागणे, त्याला आपण म्हणू. ते तर हे तर अँटोनिम्स झाले कशाचे? इनप्रॉपर्टीचे. नेक्स्ट बघूया लेव्हरेज. लेव्हरेजचं मिनिंग काय आहे? द ॲबिलिटी टू इन्फ्लुएन्स अ सिच्युएशन और अचीव अ गोल इफेक्टिव्हली. म्हणजेच फायदा, अशी ॲबिलिटी असणे की ते सिच्युएशन किंवा अचीव करणे, गोल इफेक्टिव्हली, ती गोल जे आहे ते त्याला अचीव करणे, त्याला आपण काय म्हणू? लेव्हरेज. म्हणजेच फायदा, तर्फेमुळे मिळणारी शक्ती किंवा
लाभ. ओके, म्हणजेच ऍडव्हान्टेज, एक ऍडव्हान्टेज असणे आपल्याकडे, त्याला आपण लेव्हरेज असं म्हणू. सिनोनिम्स काय आहे? इन्फ्लुएन्स, ऍडव्हान्टेज आणि क्लाउट. आणि अँटोनिम्स आहेत डिसएडव्हान्टेज आणि वीकनेस. ओके, इनइफेक्टिव्हनेस सुद्धा अँटोनिम आहे कशाचं? लेव्हरेजचं. लेव्हरेजचे सिनोनिम आहेत इन्फ्लुएन्स, ऍडव्हान्टेज आणि क्लाउट, आणि अँटोनिम्स आहेत डिसएडव्हान्टेज, वीकनेस आणि इफेक्टिव्हनेस. म्हणजेच लेव्हरेज म्हणजे काय होते की फायदा होणे, त्याचा ऍडव्हान्टेज मिळणे. कशाचं पण? तर्फेमुळे मिळणारी जी पण शक्ती असते, समजा कोणाचं आपण काम केलेलं आहे तर त्याला त्याची जे काम केलेलं आहे आपण, त्या कामामुळे आपल्याला काही फायदा होत आहे, आपल्याला ऍडव्हान्टेज मिळत आहे, त्याला आपण काय म्हणू? त्या ऍडव्हान्टेजला लेव्हरेज. नेक्स्ट आहे स्टेटस क्वो. स्टेटस क्वोचा अर्थ काय आहे? डेफिनेशन: द एक्झिस्टिंग स्टेट ऑफ अफेअर्स स्पेशली रिगार्डिंग सोशल और पॉलिटिकल इश्यूज. म्हणजेच जे यथास्थिती आहे, जे मूळ स्थिती आहे, जे चालू स्थिती आहे, स्पेशली कशाची? तर सोशल आणि पॉलिटिकल इश्यूजची, त्याला आपण काय म्हणू? स्टेटस क्वो. स्पेशली कशाची स्थिती आहे ती? चालू स्थिती. सोशल आणि पॉलिटिकल इश्यूज वरची जी स्थिती आहे, चालू स्थिती, त्याला आपण स्टेटस क्वो असं म्हणू. तर स्टेटस क्वोला मराठीमध्ये काय म्हणतात? यथास्थिती, मूळ स्थिती किंवा चालू स्थिती. स्पेशली कशाची? रिगार्डिंग सोशल और पॉलिटिकल इश्यूजची. नेक्स्ट सिनोनिम्स काय त्याचे? नॉर्मलिसी, नॉर्मॅलिटी, आणि अँटोनिम्स आहेत इररेग्युलॅरिटी, अनकॉमननेस आणि अनयुज्युअलनेस. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे अ स्मॉल विलेज और ग्रुप ऑफ हाऊसेस. म्हणजेच एक लहान विलेज जिथे ग्रुप ऑफ हाऊसेस आहे किंवा ग्रुप ऑफ हाऊसेस असलेलं जे लहान विलेज आहे त्याला आपण काय म्हणू? वन वर्ड मध्ये हॅमलेट. हॅमलेट म्हणजे काय होते? तर लहान खेडे किंवा खेडेगाव. ओके, मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? लहान खेडे किंवा खेडेगाव. हॅमलेट म्हणजे होते लहान खेडे किंवा खेडेगाव, म्हणजेच अ स्मॉल विलेज और ग्रुप ऑफ हाऊसेस. नेक्स्ट स्टडी ऑफ बर्ड्स. जर जो एखादा व्यक्ती आहे, एखादा पर्सन आहे जो स्टडी करत आहे बर्ड्स बद्दलची, पक्ष्यांबद्दलची जी स्टडी करत आहेत, त्याला काय म्हणू? त्या स्टडीला म्हणू आपण ऑर्निथोलॉजी. ओके, ऑर्निथोलॉजी म्हणजे काय होते? बर्ड्सची, पक्षीची स्टडी करणे. ओके, पक्षी विद्या आपण म्हणू त्याला. ऑर्निथोलॉजी म्हणजे काय होते? पक्षी शास्त्र होते किंवा पक्षी विद्या. ओके, आता ही जी ऑर्निथोलॉजी आहे याची स्टडी जो करत आहे त्याला आपण म्हणू ऑर्निथोलॉजिस्ट. जो स्टडी करत आहे तो असतो ऑर्निथोलॉजिस्ट, आणि बर्ड्सची स्टडी म्हणजे होते ऑर्निथोलॉजी. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये आहे फर्स्ट वर्ड अनइसेन्शियल. अनइसेन्शियल ऑप्शन डी आहे, तो करेक्टली स्पेल्ड आहे UNESSENTIAL. अनइसेन्शियल म्हणजे काय होते? तर जे अनावश्यक आहे, जे काहीच महत्वाचं नाही आहे, बिनआवश्यक आहे, त्याला आपण काय म्हणू? बिनमहत्वाचं आहे. अनावश्यक आहे किंवा बिनमहत्वाचं आहे त्याला आपण अनइसेन्शियल असं म्हणू. तर मराठीमध्ये अनइसेन्शियलला काय म्हणते? अनावश्यक किंवा बिनमहत्वाचा. नेक्स्ट सेकंड वर्ड आहे आपला मिसस्पेल्ड वर्ड मध्ये, तो आहे वँक्विश. वँक्विश ऑप्शन डी हा करेक्टली स्पेल्ड आहे. तर स्पेलिंग काय त्याची? VANQUISH, वँक्विश. तर वँक्विश म्हणजे काय होते? पराभूत करणे, नेस्तनाभूत करणे. तर एक्झाम्पल आपण घेऊया की जसं शिवाजी महाराजांनी अफजल खान यांना काय केलेलं होतं? वँक्विश केलेलं होतं, म्हणजेच त्यांना नेस्तनाभूत केलेलं होतं. तर याचं एक्झाम्पल हे खूप चांगलं एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, हिस्ट्री मधलं एक्झाम्पल आहे की
शिवाजी महाराजांनी अफजल खानला पराभूत केलेलं होतं, नेस्तनाबूत केलेलं होतं. तर पराभूत करणे आणि नेस्तनाबूत करणे म्हणजे काय होते, वँक्विश. तर वँक्विशचा अर्थ काय आहे मराठीमध्ये, पराभूत करणे, नेस्तनाबूत करणे. ओके, नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. सो इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे आपलं ॲज मच यूज ॲज अ चॉकलेट फायर गार्ड. तर काय आहे याचा अर्थ बघूया. अ फायर गार्ड इज यूज इन फ्रंट ऑफ अ फायर प्लेस फॉर अ सेफ्टी. ओके, अ चॉकलेट फायर गार्ड इज ऑफ नो यूज म्हणजेच काहीच यूज मध्ये नसणारा, पूर्णपणे जो निरुपयोगी जो असतो त्याला काय म्हणतो आपण, ॲज मच यूज ॲज अ चॉकलेट फायर गार्ड. आणखी वाचून घेऊया आपण. सो अन अल्टरनेटिव्ह टू ॲज मच यूज ॲज अ चॉकलेट टीपॉट. तर जो हा फ्रेज आहे ॲज मच यूज ॲज अ चॉकलेट फायर गार्ड, याचा आणखी एक अल्टरनेटिव्ह आहे, तो आहे अन ॲज मच यूज ॲज अ चॉकलेट टीपॉट. तर हे दोन्ही जरी आले, ओके, हे दोन्ही जरी आले तर यांचा अर्थ काय होतो, जो पूर्णपणे निरुपयोगी आहे, म्हणजेच कोणत्या पण यूज मध्ये नाही आहे, टोटली युजलेस आहे असं सुद्धा म्हणू शकतो आपण. तर मराठीमध्ये काय होतो याचा अर्थ, पूर्णपणे निरुपयोगी किंवा अजिबात उपयुक्त नाही, किंवा टोटली युजलेस सुद्धा म्हणू शकतो आपण. इझी वर्ड्स मध्ये टोटली युजलेस असं म्हणू, किंवा नॉट युजफुल ॲट ऑल. ओके, सो ॲज मच यूज ॲज अ चॉकलेट फायर गार्ड म्हणजे काय होते, पूर्णपणे निरुपयोगी, टोटली युजलेस जो असतो त्याला आपण म्हणतो. नेक्स्ट, बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी. तर याचा अर्थ काय आहे, इफ यू आर कॉट बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी यू आर इन अ डिलेमा, अ डिफिकल्ट चॉईस. म्हणजेच की आता जसं आधीच्या सेशनमध्ये आपण घेतलेलं आहे, डिलेमा म्हणजे काय होते, डिलेमा म्हणजे काय होते तर कठीण परिस्थितीमध्ये फसणे. तर बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी म्हणजे काय होते, याचा पण अर्थ काय होतो की कठीण परिस्थितीमध्ये फसणे. म्हणजेच इकडे आड आणि तिकडे वीर, ही आपण म्हण घेऊ याच्यामध्ये, आणि ही म्हण जी आहे ती पूर्णपणे याच्यामध्ये बसते. तर बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी म्हणजे काय होते, इकडे आड आणि तिकडे वीर असणे. ओके, तर आपण डिलेमा म्हणजे सुद्धा घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एक्झाम्पल सुद्धा घेतलेलं होतं आपण आधीच्या सेशनमध्ये. जसं की तुमचा दोन फ्रेंड्स आहे, ते दोन फ्रेंड्स म्हणत आहे की आज आपण पाणीपुरी खायला जाऊ, आणि त्याच्यामधला एक म्हणत आहे की पाणीपुरी खायला जाऊ, पण दुसरा म्हणत आहे की पिझ्झा खायला जाऊ. मग तुम्ही कुठे जाल, तुम्हाला तर दोन्ही पण आवडते, पण दोन्ही सिच्युएशन मध्ये तुम्ही नाही जाऊ शकत, कुठेतरी एकीकडे जावं लागेल. म्हणजे तुम्ही काय झालेले तिथे त्या कठीण परिस्थितीमध्ये फसलेले आहे. आता तुम्हाला समजत नाही की या मित्रासोबत जाऊ की त्या मित्रासोबत जाऊ, तुम्हाला तर दोन्ही पण खाऊ शकता तुम्ही, पण एकाला फक्त पाणीपुरी खायची आहे आणि एकाला फक्त पिझ्झा खायचा आहे. तर ही जी सिच्युएशन झालेली आहे, या सिच्युएशनला काय म्हणू आपण, बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी. म्हणजे इकडे आड आहे, तिकडे वीर आहे, इकडे नाही जाऊ शकत नाही तिकडे नाही जाऊ शकत. ओके, सो इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती. ओके, तर हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस, जे की फार इझी होते. बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी म्हणजे होते इकडे आड आणि तिकडे वीर अशी स्थिती असणे, म्हणजे पेचामध्ये पडून जाणे, की कोणाला कोणत्या सिच्युएशनला आपण पुढे जायचं आहे, कोणाला आपल्याला सपोर्ट करायचा आहे. दोन सिच्युएशन्स दिलेले आहे आणि दोन्ही तुमच्या इनकन्व्हिनियंट्स आहे त्या सिच्युएशन, आणि दोन्ही सिच्युएशनला तुम्हाला आवडत नाही आहे त्या सिच्युएशन, पण तरी तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही फसून गेलेले आहे, त्या डिलेमामध्ये आलेले आहे. तर त्याला म्हणतात बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी. नेक्स्ट, ॲज मच यूज ॲज अ चॉकलेट फायर गार्ड म्हणजेच जो की पूर्णपणे निरुपयोगी आहे, युजलेस आहे. वँक्विश म्हणजे होते पराभूत करणे, नेस्तनाभूत करणे.
अनइसेन्शियल म्हणजे जो की अनावश्यक आहे, बिनमहत्वाचा आहे. आणि स्टडी ऑफ बर्ड्स, जी बर्ड्सची स्टडी जी असते त्याला आपण काय म्हणतो, ऑर्निथोलॉजी. आणि जो व्यक्ती ती स्टडी करतो त्याला म्हणतो आपण ऑर्निथोलॉजिस्ट. अ स्मॉल विलेज और ग्रुप ऑफ हाऊस म्हणजे काय होते, हॅमलेट म्हणजेच लहान खेडे किंवा खेडेगाव. फ्रे आपण बघितलेला आहे वोकॅब्युलरी वर्ड मध्ये. तर फ्रे म्हणजे काय होते, जीर्ण होणे, कापड दोरी झिजणे किंवा उसवणे. इम्प्रॉपरिटी म्हणजे काय होते, बिहेव करणे, रॉंग बिहेव करणे किंवा इनअप्रोप्रिएट बिहेव करणे म्हणजेच असभ्यता दाखवणे. लेव्हरेज म्हणजे होते फायदा, कोणाचं आपण काही काम केलेलं आहे त्याला त्याच्याकडनं आपल्याला काही लाभ मिळत आहे तर त्याला आपण काय म्हणू, फायदा मिळत आहे, त्याला आपण लेव्हरेज असं म्हणू. आणि लास्ट आहे स्टेटस क्यो. स्टेटस क्यो म्हणजे काय होते की जी चालू स्थिती आहे, स्पेशली कशाची, तर सोशल आणि पॉलिटिकल इश्यूजची. तर हे आहेत आपले आजचे वर्ड्स. याचे तुम्ही आणखी एकदा मिनिंग्स वाचून घ्या मराठीमध्ये आणि सिनोनिम्स आणि अँटोनिम्स सुद्धा वाचा. आणखी तुम्ही सेंटेन्सेस सुद्धा तयार करा. याचे सेंटेन्सेस तयार केल्याने तुम्हाला आणखी जास्त हे लक्षात राहील. सोबतच चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर, आणि तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा ज्यांना मराठीमध्ये मिनिंग्स बघायचे आहे. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.